नमस्कार मुलांनो, आजचा आपला चॅप्टर आहे माय इंग्लिश बुक 7 या पाठ्यपुस्तकातील 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन पार्ट 2. वॉर्मिंग अप आणि पार्ट 1 आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आज आपण पाहणार आहोत पार्ट 2. तर मागच्याच पाठाप्रमाणे पांढऱ्या भागामध्ये तर मुख्य विषय दिलेला आहे आणि हिरव्या पट्टीमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, म्हणजे काही शब्दाचे अर्थ दिलेले आहेत. परंतु ह्या सेकंड पार्टमध्ये तुम्हाला ह्या हिरव्या पट्टीमध्ये छोटे छोटे प्रश्न विचारलेले आहेत आणि ते प्रश्न पाठाच्या संदर्भात जे आलेले शब्द आहेत, काही शब्दाचे वेगळे अर्थ होतात आणि काही तर शॉर्ट फॉर्म पण दिलेले आहेत, ते तुम्हाला शोधायचे आहेत. तर ते वेळोवेळी आपण पाहू. मला या सेकंड पार्टमध्ये इथं पॅरेग्राफ कमी आणि डायलॉग जास्त आहेत, म्हणजे संवाद जास्त आहेत, मुलामध्ये झालेले जे संवाद आहेत. आणि आपण पाहूयात, मी वाचणार आहे आणि प्रत्येक वाक्याचा आणि डायलॉगचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे. मुलांनो, याच्या अगोदर आपण पाहिलं की एक उन्हाळ वर्ग जो शिस्तीमध्ये राहत नसतो, अभ्यास करत नसतो आणि सर्व शाळा त्या वर्गाला नाव ठेवत असते. मग त्या वर्गात एक नवीन मॅडम येतात, देसाई मॅडम, आणि त्या देसाई मॅडम मुलांना खूप आवडू लागतात, कारण त्या देसाई मॅडम अतिशय प्रेमाने सगळ्या मुलांना बोलतात, त्याला मोटिवेट करतात. परंतु परीक्षा झाल्यानंतर त्या वर्गावर देसाई मॅडम खूप नाराज होतात, कारण प्रत्येकाचे मार्क अतिशय कमी आलेले असतात, बरेच जण नापास झालेले असतात. आणि मग याचा परिणाम असा होतो की ते मुलं पण दुःखी होतात की आपण आपल्या आवडत्या मॅडमला नाराज केलं. आणि मग त्यांनी काय करतात, शाळा सुटल्यानंतर सगळेजण मीटिंग भरवतात आणि ठरवतात की आपल्यामुळं मॅडमला दुःखी झालेले आहेत, परंतु मॅडमला आपण असं काहीतरी करून दाखवायचं की मॅडम आपल्यावर गर्व करतील, आपला अभिमान बाळगतील. मग आता तो संवाद इथं चालू आहे. ते सर्व वर्ग एकत्रित आलेले आहे आणि एकमेकांमध्ये ते बोलत आहेत, डिस्कस करत आहेत. तर त्याचं पहिलं वाक्य असं आहे, बट धिस इज रिअली टू सॅड सेड आकाश, वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. हे खूपच वाईट झालं. आपल्या मॅडम आपला अभिमान करत नाहीत, आपला गर्व त्यांना नाही. ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही, ही दुःखी करणारी गोष्ट आहे. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आता मुलांनो, याचा अर्थ मराठीत खूप म्हणजे 2-3 वाक्य होईल, परंतु इंग्रजीमध्ये हे शॉर्टकटमध्ये, म्हणजे इंग्रजीत जसे वाक्य होतात तसेच मराठीत नेहमी होतात असं काही नाही. याचा अर्थ असा आहे की आपण असं काहीतरी केलं पाहिजे की मॅडमला आपला अभिमान वाटला पाहिजे. परंतु इंग्रजीमध्ये तसं काय कशा प्रकारे बोलतात, वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. बट हाऊ, व्हॉट कॅन वी डू, आस्क्ड सुनील. शी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल. परंतु कसं, आपण हे कसं करू शकतो, सुनीलने विचारलं. आणि आपण जोपर्यंत सगळेजण चांगल्या प्रकारे काम करणार नाही तोपर्यंत मॅडमला आपला अभिमान कसा वाटेल. आणि तुला वाटतंय का सगळेजण चांगलं काम करतील, सगळे विषयात पास होतील. आणि हे मला तर अशक्य वाटतं. डू यू थिंक इट्स पॉसिबल. तुला वाटतंय का हे शक्य आहे. अँड देन सडनली इट क्लिकड. आणि लगेच एकाच्या डोक्यात, म्हणजे जी मुलगी आपल्याला सांगत आहे तिच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली. बिकम क्लिअर इथं दिलं आहे बघा हिरव्या पट्टीमध्ये. क्लिकड म्हणजे काय, बिकम क्लिअर. तिच्या डोक्यामध्ये एक युक्ती सुचली, एक आयडिया आली. तर ती खाली काय म्हणते बघा, येस आय सेड, व्हाय नॉट, वी विल मेक इट पॉसिबल. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. हो, का नाही, आपण हे शक्य करून दाखवू शकतो. पॉसिबल म्हणजे शक्य. आपण जर सर्वजण एकत्र आलोत, आपण एकत्र काम केलं तर आपण हे करू शकतो. राईट सेड आकाश, लेट्स डू इट. बरोबर आहे, आपण सगळेजण म्हणून करूयात. चला तर मग आपण सगळेजण म्हणून करूयात, असं आकाश बोलला. सो द नेक्स्ट डे वी इन द ब्रॅकेट द होल क्लास ब्रॅकेट क्लोज सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. दुसऱ्या दिवशी मग सर्व मुलं परत बसले, वर्गातले 60 मुलं एकत्रित बसलेत आणि ते काय करत आहेत, प्लॅन ऑफ ॲक्शन. प्लॅन म्हणजे योजना, ॲक्शन म्हणजे कृती.
म्हणजे काय करायचं आहे व कशा प्रकारे आपण वर्गाला सुधारायचं आहे, कशा प्रकारे आपण प्रगती करायची, याचा कृती आराखडा करण्यासाठी त्यांनी काय केलं, मीटिंग बोलवली. आणि पुढं काय म्हणतात बघा, वी ऑल ॲग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शूड हेल्प अदर्स. आम्ही सर्वांचं एक मत असं झालं की ज्यांना प्रत्येक विषयामध्ये, कोणी इंग्रजीमध्ये हुशार असते, कोणी गणितामध्ये हुशार असते, कुणाला भूगोल विषय आवडत असतो, कुणाला विज्ञान हा विषय आवडत असतो आणि त्याच्यामध्ये तो हुशार असतो. सर्वच मुलं काय सगळ्यात विषयात हुशार असतात असं काही नाही, किंवा बरेचसे विद्यार्थी असे असतात की हुशार पण असतात. मग ज्यांना चांगले मार्क पडतात त्यांनी इतर मुलांना मदत करायची, त्यांना शिकवायचं. अशा प्रकारे ह्या गोष्टीवर त्यांचं एकमत झालं. दॅट इज ऑल व्हेरी वेल सेड नियती. शी इज द मॅथ जिनियस इन आवर क्लास. हे तर खूप चांगलं आहे असं नियती म्हणाली. आणि नियती कोण आहे, ते वर्गातले गणितामध्ये सगळ्यात हुशार मुलगी आहे. जिनियस म्हणजे हुशार. कशामध्ये हुशार आहे, मॅथमध्ये. आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर बट नो वन इंटरेस्टेड. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. अगं मी ह्याच्या अगोदर खूप प्रयत्न केले दुसऱ्यांना मदत करण्याचा, परंतु कुणालाच त्याच्यामध्ये रस नाही, आवड नाही. इंटरेस्टेड म्हणजे आवड असणे. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. मी त्यांची मदत करावी असं कुणालाच वाटत नाही. परहॅप्स यू आर टू बॉसी सजेस्टेड सोली. मग सोली काय म्हणालीस, कदाचित तू जास्त बॉसी असतील. बॉसीचा इथं अर्थ काय, अधिकार गाजवणे खूप. म्हणजे लहान मुलं जेव्हा आपण पाहतो, 3री-4थीची मुलं घरामध्ये छोट्या मुलांना शिकवतात टीचर म्हणून, व शाळा म्हणून खेळतात. तर जी टीचर झालेली असते ती विनाकारण मुलावर ओढत असते, असं कर तसं कर, त्यांना छिडी मारत असते. त्याला म्हणायचं बॉसी, ठीक नाही. अशा प्रकारे ही नियती जेव्हा गणित शिकवायची मुलांना, ते तिचं मॅनर जे आहे तो बॉसी राहायचा. असं प्रेमानं सांगायचं नाही, रागवायचं, तुझं चुकलंच, तुला येतच नाही, निगेटिव्ह बोलायचं. अशा प्रकारचं तिचं बिहेवियर होतं. आणि हे कोण सांगितलं, सोलीनं. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. हू वॉन्ट टू सिट अँड डू मॅथ्स सेड निलेश. अरे मग निलेश मध्येच म्हणला, आता 60 मुलं, मग कोण काय बोलत राहणार. मग त्याच्यामध्ये निलेश नावाचा मुलगा म्हणून, अरे यार, शाळा सुटल्यानंतर आपल्याकडे किती गोष्टी करण्यासारख्या असतात. खेळायचं असते, सायकल खेळायची असते, क्रिकेट खेळायचं असते, पतंग उडवायचं असते. आणि शाळा सुटल्यानंतर सुद्धा बसून कोण गणित सोडवणार आहे. यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द ॲन्सर्स. त्यापेक्षा असंच कर ना, परीक्षेमध्ये तू आम्हाला उत्तर सांगत जा, डायरेक्ट प्रश्नाचं कशाचं काय उत्तर आहे ते, आहे की नाही. मग परीक्षेत चांगले मार्क पडले की मॅडम पण खुश होतील, असा त्याचा अर्थ आहे. सी व्हॉट आय मीन, नियती सेड. बघा मी काय म्हटले होते. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन द मॅथ. आणि याच्यामुळं पूर्ण आपला वर्ग हे गणितामध्ये मागं राहिलेलं आहे. आता इथं दिलं वे बिहाइंड, अँड इन्फॉर्मल वे ऑफ सेईंग नॉट मेकिंग प्रोग्रेस. म्हणजे ही एक फ्रेज आहे, वे बिहाइंड. म्हणजे ह्याच्यामुळं काय, आपण पाठीमागं राहतो. आणि अशाच प्रकारे नियतीने म्हटलेलं आहे. मी म्हणते ना, ह्याच्यामुळंच आपला वर्ग पाठीमागं आहे. दिस विल नॉट डू सेड आकाश. अरे मग आकाश म्हणला, अशा प्रकारे होणार नाही, आपण प्रगती करणार नाही. दिस विल नॉट डू म्हणजे असं जर आपण वागत राहिलो, परीक्षेमध्ये जर आपण कुणाचं तर ऐकून उत्तरं लिहू लागलो, कॉपी करू लागलो, तर त्याच्यानं आपला जो प्लॅन आहे मॅडमला आपला अभिमानास्पद करण्याचा, तो आपला होणार नाही, सक्सेस होणार नाही. डू यू थिंक देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपी कॅट्स. तुला वाटतंय का जे मुलं कॉपी करतात त्याचा अभिमान वाटेल कुठल्याही शिक्षकाला, देसाई मॅडमला वाटेल का अभिमान. यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. इट्स अ रूल अँड यू हॅव टू फॉलो इट. जोपर्यंत तुम्हाला गणित समजत नाही, गणिताच्या क्रिया करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि हा आपला नियम असेल, आणि ह्या नियमानुसारच आपल्याला वागावं लागेल. अँड व्हॉट इफ दे डोंट अँड देअर आर मेनी लाईक देम सेड नियती. आणि समजा कुणीच केलं नाही आणि असे भरपूर आहेत आपल्या वर्गामध्ये जे अभ्यास करत नाहीत संध्याकाळी, मग काय करायचं. आय हॅव ॲन आयडिया सेड सोली. मग सोलीनं काय म्हणली, सोली नावाची मुलगी, माझ्याकडे कल्पना आहे. लेट सम वन ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज अवर सर्च लाईट. दे विल व्हिजिट अस ॲट होम, टॉक टू अस एव्हरी डे टू सी
दॅट वी स्टडी. आपण असे काही सर्च लाईट, आता सर्च म्हणजे शोध घेणे, आणि लाईट म्हणजे दिवे, शोध घेणारे दिवे असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आपण अशा काही विद्यार्थ्यांना नेमूत की ते प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहतील की आपण अभ्यास करतो की नाही शाळा सुटल्यानंतर. बरोबर आहे की नाही? तर मग आपलं ठरलेलं आहे की दररोज संध्याकाळी आपण शाळा सुटल्यानंतर सुद्धा अभ्यास करायचा, आणि जे करणार नाहीत त्यांना मग आपण ठरवता काय करायचं ते. परंतु आपलं ठरलं अभ्यास करायचा तर आपण करूता, आणि त्यासाठी आपण सर्च लाईट म्हणजे असे विद्यार्थी नेमूत की ते प्रत्येकाच्या घरी जाऊन शोध घेतील. आता पेज नंबर 31वर. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज आस्क्ड निलेश. आणि अभ्यास करताना जर आपल्याला काही अडचणी आल्या, गणित समजणं झालं, कसं सोडवायचं, विसरून गेलो आपण, त्याच्या पायऱ्या कशा कशा आहेत, काय काय, तर मग कसं करायचं. मग पहा पुढं काय त्याच्यावर पर्याय काढला त्याने. लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज. आपण काय स्टडी गार्ड्स पण नेमूता, जे खूप हुशार मुलं आहेत ते, आणि ते काय करतील इतर कच्च्या मुलांना, ज्यांना गणित येत नाही, ज्यांना इंग्रजीची थोडी अडचण आहे, ज्यांना विज्ञानामधलं काही प्रयोग वगैरे कळत नाहीत, ते काय करतील त्यांना मदत करतील. इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय द SLs अँड SGs. आता इथं शॉर्ट फॉर्म दिलेलं आहे. SL म्हणजे काय तुम्हाला शोधायचं आहे, तरी मी सांगून टाकतो. SL म्हणजे सर्च लाईट्स अँड SG म्हणजे स्टडी गार्ड्स. आणि हे सर्च लाईट आणि स्टडी गार्ड्स शोधायला जास्त वेळ लागला नाही. पटपट वर्गातले हुशार विद्यार्थी सापडलेच, म्हणजे ज्यांनी प्लॅन करत आहेत त्यांना, आणि मग पटकन काय झालं, त्यांचे स्टडी गार्ड्स आणि सर्च लाईट्स त्यांना भेटले. वी पुट द POA इन मोशन इमिडिएटली. आणि इथं POA एक शब्द दिला आहे. PO म्हणजे काय, प्लॅन ऑफ ॲक्शन. आणि आम्ही पटकन काय केलं, आमचा प्लॅन ऑफ ॲक्शन लगेचच कार्यान्वित केला. वी पुट द POA इन मोशन इमिडिएटली म्हणजे आम्ही कार्यान्वित केला, म्हणजे त्याला मार्गी लावला लगेच, आणि ठरलं की आजपासूनच आपण हे करायचं. वी डिड धिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. आणि हे आम्ही कुठल्याही शिक्षकाला न कळू देता, शाळेतल्या एकाही शिक्षकाला कळू न देता आम्ही हे आमचं प्लॅन ऑफ ॲक्शन चालू झालं. वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. आणि आम्हाला देसाई मॅडमला काय करायचं होतं, सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज म्हणजे अचानक दिलेली चांगली भेट, त्याला सरप्राईज म्हणतात. बट शी इज रिअली टू गुड, शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. परंतु ती आमच्या मॅडम इतक्या चांगल्या आहेत, इतक्या हुशार आहेत की त्यांना लगेच कळलं. स्पॉटेड म्हणजे कळून चुकलं. द चेंज विदिन अ वीक, एका आठवड्यातच त्यांना कळून चुकलं, त्याच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं की वर्गामध्ये बदल झालेला आहे. मग खाली मॅडमचे डायलॉग दिलेत बघा. समथिंग इज ॲट वर्क इन धिस क्लास. आय एम शुअर, शी सेड. नो वन इज एवर absent. Everyone pays attention during lessons, and I see a different look in your eyes. Something has happened. या वर्गामध्ये वेगळं काहीतरी होत आहे. समथिंग इज ॲट वर्क इन द क्लास म्हणजे वेगळं काहीतरी होत आहे. मला खात्री आहे, आय एम शुअर म्हणजे खात्री आहे. कोणीही गैरहजर राहत नाही. प्रत्येकजण धडा शिकवताना, लेसन शिकवताना लक्ष देऊन ऐकतो, आणि तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात मला वेगळी चमक दिसत आहे. काहीतरी झालेलं आहे, काहीतरी घडलेलं आहे. खालचा पॅराग्राफ. सो देन वी हॅड टू टेल हर शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. आणि मग मॅडमने असं ओळखल्यानंतर आम्हाला मॅडमला सांगावं लागलं. आणि मॅडमला आम्ही जेव्हा सांगितलं आम्ही कशा प्रकारे प्लॅन ऑफ ॲक्शन राबवत आहोत, कृती करत आहोत, तेव्हा मॅडमला खूप प्रभावित झाल्या. इम्प्रेस्ड म्हणजे प्रभावित होणे. त्यांना खूप भारी वाटलं. यू पीपल आर रिअली अमेझिंग. व्हॉट वंडरफुल आयडियाज. सच डिटर्मिनेशन. देर इज नो अदर क्लास लाईक युअर्स. तुम्ही मुलांना अतिशय अद्भुत आहात. तुमच्याकडे किती छान कल्पना आहे. आयडिया म्हणजे कल्पना, वंडरफुल म्हणजे आश्चर्यकारक कल्पना आहे तुमची. आणि तुमचा निश्चय, डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय, आणि तुम्ही खूप निश्चय आहात. तुमच्यासारखा वर्ग कुठंच नाही. अशा प्रकारे मॅडमने त्यांना काय केलं, प्रेज केलं म्हणजे त्यांची वाहवा केली, शब्बासकी दिली. वी फेल्ट सो हॅप्पी, वी वेअर ऑन क्लाउड नाईट. आणि आम्हाला
त्यामुळे इतका आनंद झाला की आम्ही ते आम्हाला आकाश ठेंगणं वाटू लागलं. इथं फ्रेज आहे इंग्रजीमध्ये, ती आपली मराठीत त्याचा अर्थ काय होतो, हवेमध्ये उडणे, आनंदित होऊन. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली. आणि आमच्यापैकी प्रत्येकानं अतिशय प्रामाणिकपणे कष्ट केले, प्रयत्न केले. अँड यू विल नॉट बिलीव्ह धिस, बट वी वेर ॲक्च्युअली ऑल क्वाईट इगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, आम्ही सगळेजण इतके उतावीळ होतो की आता परीक्षा कधी होते आणि आम्ही चांगले मार्क घेऊन मॅडमला कधी दाखवतो, आहे की नाही. आणि दुसरी जी सेकंड टेस्ट होती त्यासाठी आम्ही फार उतावीळ झालो होतो आणि त्याचा रिझल्ट पण येण्यासाठी. धिस टाईम वेन मिसेस देसाई वॉकड इन विथ द रिपोर्ट कार्ड्स, शी वॉज ऑल स्माइल्स, शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच वन ऑफ अस. म्हणजे परीक्षा झाली आणि त्याचा रिझल्ट पण आला. आणि त्यानंतर देसाई मॅडम रिपोर्ट्स कार्ड्स म्हणजे गुणपत्रक घेऊन जेव्हा वर्गात आले तेव्हा मॅडम फक्त हसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू इतकं छान होतं, आम्हाला मुलांना इतकं छान वाटलं की त्या मॅडमकडे बघतच राहावं असं वाटायचं. आणि मग मॅडमनी काय केल्या, वर्गात आल्या, सगळ्याचं अभिनंदन केलं. कँग्रॅच्युलेटेड म्हणजे काय, अभिनंदन केलं. प्रत्येकाचं वैयक्तिक, प्रत्येक मुलाचं नाव घेऊन त्यांनी सगळ्याचं अभिनंदन केलं. पर्सनली म्हणजे वैयक्तिक. हावेवर there is no last thing which I must tell. There is one last thing which I must tell. We had hoped that we would all do well. Many of us did do well. But alas, there were still some who got poor marks and some had even failed. So then we all began to feel crushed. Naina, who had got a red mark in her card, couldn't bear it. हे सगळं चांगलं झालं तरी पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते, असं ती मुलगी सांगत आहे आपल्याला. एक गोष्ट अशी झाली की ज्यामुळं आम्हाला हिरमोड झाला आमचा. क्रस्ड म्हणजे हिरमोड झाला. वी हॅड होप्ड दॅट वी ऑल वूड डू वेल. म्हणजे आम्हाला अशी आशा होती की सगळ्याला चांगले मार्क पडतील, परंतु असं होत नाही बरेचदा, आहे की नाही. परंतु आमच्यातली बऱ्याच मुलांनी चांगले मार्क घेतले होते, परंतु 2-4 मुलं असे होते की त्यांनी खूप कमी मार्क घेतले होते आणि 1-2 मुलं नापाससुद्धा झाले होते. आणि मग एक मुलगी अशी होती की ती नापास झाली होती आणि तिच्या मार्कशीटवर लाल पेननं फेल असं लिहिलं होतं. आणि हे बघितल्यानंतर ती मुलगी सहन करू शकली नाही. शी कॅनॉट बिअर म्हणजे सहन न करणे, तिला सहन झालं नाही. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, शी सॉब्ड. आणि माझ्यामुळं सगळ्या वर्गाची मान मी खाली घातली असं म्हणून ती हुंदके देऊन रडू लागली. ती रडली, हुंदके दिले मोठ्याने ते. बट आवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हगड हर. इथं हगड म्हणजे काय, मिठीत घेणे, मिठी मारणे थोडक्यात. मिठीत घेऊन मॅडम त्या नैनाला काय म्हणू लागल्या, नो नैना, यू हॅवंट लेट एनी डाऊन. लुक ॲट युअर कार्ड. लास्ट टाईम यू हॅड गॉट ओनली 2 out of 50 in science and this time it's 16. That's quite a leap. You have started off in the right direction and I know you will keep it up. I am proud of you, each one of you. अगं नाही ना, तसं नाही, तू कुणाचीही मान खाली घातलेली नाहीस. तू तुझं प्रोग्रेस कार्ड बघ, गुणपत्रक बघ. मागच्या वेळी तुला सायन्समध्ये किती मार्क होते, 50पैकी फक्त 2 होते आणि आता तुला 16 मार्क पडलेत. आणि ही खूप मोठी झेप आहे. 2 मार्कापासून तू 16 मार्कावर गेलीस आणि अजून तर खूप अभ्यास आहे शिल्लक. आपला पुढच्या परीक्षा आहेत, त्याच्यामध्ये तू चांगलेच मार्क घेशील अशी माझी आशा आहे. आणि तू चांगल्या प्रकारे सुरुवात केली आहेस, चांगल्या योग्य मार्गाने तू जात आहेस आणि तू हा मार्ग सोडायचा नाही, अभ्यास करत राहायचा, नाराज व्हायचं नाही. आता 16 मार्क पडले तर पुढच्या वेळेस अजून जास्त मार्क घे. आणि मला पण तुझा अभिमान आहे, तू 2 मार्कावरून 16 मार्कावर आलीस, आहे की नाही. आणि मला तुमच्या प्रत्येकाचा अभिमान आहे. आणि अशा प्रकारे तिचं सांत्वना मॅडमनं केले मिठीमध्ये घेऊन, आहे की नाही. अँड कॅन यू गेस व्हॉट हॅपन्ड इन द नेक्स्ट टेस्ट. तुम्ही सांगू शकता का पुढच्या परीक्षेमध्ये काय झालं असेल. तर इथं असा हा प्रकारे पाठ संपलेला आहे. तिनं आपल्याला सांगितलं आहे की पुढच्या परीक्षेत आम्ही जास्त तयारी करून चांगले मार्क घेतले. अशा प्रकारे हा लेसन इथं संपलेला आहे.
आता इंग्लिश वर्कशॉप हा तुम्हाला सोडवायचा आहे, सोडवून पहा. धन्यवाद.